जमलेल्या माझ्या तमाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्दमावळ्यांच्या चरणावरती सर्वप्रथम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर करण्यासाठी आलेला एक हिंगोलीतला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोरगा तुमच्या चरणावरती मानाचा मुजरा करतोय। आज 350 वर्षानंतर या जगाच्या इतिहासामध्ये बांधवांना जर आपण पाहायला गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या हिंदुस्थानामध्ये नवे तर या संपूर्ण विश्वामध्ये अनेक राजे जन्माला आले आणि आले तसेच स्वर्गाला निघून गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती जन्माला आले तेव्हापासून तर महाराज आपल्याला सर्वांना सोडून गेले, तर आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती या जगामध्ये तुम्हाला आणि आम्हाला पाहायला मिळते। आज अनेक राजे जन्माला आले आणि निघूनही गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उदो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का साजरी केली जाते हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या पुढे सर्वप्रथम पडलेला पाहिजे। कारण या विश्वाच्या पाठीवर अनेक राज्य जन्माला आले, त्यांनी स्वतःचं राज्य, स्वतःच्या लेकरा बाळाचं राज्य आणि स्वतःसाठी पैसा संपत्ती कमवण्यासाठी संपूर्ण जीवन खर्च केलं, पण छत्रपती शिवाजी महाराज असे एक राज्य होऊन गेले या विश्वाच्या पाठीवर, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे स्वतःच्या परिवारासाठी न जगता दीन दलित दुबळे पीडित कष्टकरी शेतकरी बहुजनांसाठी खर्च केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर बोलण्यापूर्वी 1-2 मिनिटं तुमचे घेतोय। गाव उमरी तालुक्याचं ठिकाण आहे, जिल्हा नांदेड आहे आणि या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली ही तुमची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची परंपरा आहे बांधवांनो। आणि आज काहीतरी आमचे संत तुकाराम महाराज म्हणतात की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला। मला सुद्धा आमदार साहेब असं वाटतंय की माझं सुद्धा भाग्य उजळलं। तुम्ही उपस्थित मावळे म्हणतात की आजच्या आमच्या व्याख्यात भाग्य उजळलं, असं का म्हणतात? कारण गेल्या अनेक वर्षापासून मी या उमरी शहरातनं आजूबाजूच्या तुमच्या संपूर्ण मतदारसंघात साहेब कीर्तन करत फिरलेला एक युवा कीर्तनकार आहे मी। हे पिक्चरच्या माध्यमातून खरंच हा खालचा पट्टा संपूर्ण तुमचा वाघलवाडा असेल, करकळा असेल, संपूर्ण भाग इकडे खाली सुद्धा मी कीर्तन करत फिरलोय। 1-2 वर्षापूर्वी माझा मित्र राजेश सोबत मी शिरीष भाऊच्या कॉम्प्लेक्स समोर उभा होतो आणि त्याला बोललो, अरे राजेश या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मला तुमच्या शहरामध्ये दिसला नाही। तोही माझाच मित्र होता, त्याला स्वतःची लाज वाटल्यासारखं वाटलं आणि मला काहीच नाही बोलला। बांधवांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, पण मी जे म्हटलो ना माझं भाग्य उजळलं, 2 वर्षापूर्वी हाच पोरगा या ठिकाणी येऊन म्हटला होता की या शहरामध्ये कुठं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत नाही राजेश। त्याच 2 वर्षानंतर आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी स्थापन झालेला आहे आणि योगायोग किंवा माझं भाग्य म्हणा की या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ता म्हणून बोलण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे। आमचे पत्रकार चव्हाण साहेबाचा खरोखर मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय। त्यांनी मला फोन केला, आमचे कथाकार दिगंबर कदम साहेबाकडनं त्यांनी माझा नंबर घेतला आणि मला म्हटले, सर अशा पद्धतीचा आमचा कार्यक्रम आहे, तुम्ही याल का? मी म्हटलो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर महाराष्ट्रभर बोलत फिरणारा मी पोरगा आहे, नक्कीच मला या ठिकाणी यायला आवडेल, नक्कीच मला या ठिकाणी यायला आवडेल। आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं होतं तारीख घेते वेळेस शिरीष भाऊ की म्हणे तुम्ही महाराज आहात, आमच्या भागात खूप फिरलेला आहात कीर्तन करत, पण आमच्या कार्यक्रमाचा एक नेम या पद्धतीचा आहे, आमचा शिवजयंतीचा कार्यक्रम हा सकाळी 9 वाजता सुरू होतो। सकाळी 9 वाजता आमच्या शिवजयंतीचा कार्यक्रम सुरू होतो, त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल। मी देखील जगद्गुरु तुकोबारायाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात वेळेला एवढं महत्त्व दिलेलं आहे। सकाळी साहेब 5 वाजता मी हिंगोली सोडली आणि 8:45 मी तुमच्या या उमरी शहरामध्ये दाखल झालो आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर तुमच्या समोर बोलत आहे। बांधवांनो, अरे काय होता शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र, काय होतं या महाराष्ट्रामध्ये? अरे या महाराष्ट्रावरती 4 नव्हे 5 नव्हे अशा अनेक प्रकारच्या सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया नाचत होत्या, नंगा नाच घालत होत्या। अशा वेळी राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊच्या पोटी
एक शिवरत्न जन्माला येणार हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजल्याच्या नंतर या महाराष्ट्रातली जनता म्हणायला लागली, अरे किसी के पेट में से बाप पैदा होता था तो किसी के पेट में से सांप पैदा होता था। अरे किसी के पेट में से बाप पैदा होता था तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, लेकिन जिजाऊ ऐसी मत यारो जिसके पेट में से बापों का बाप छत्रपति शिवाजी महाराज पैदा हुए। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, जिजाऊ आऊसाहेबांच्या पोटी एक शिवरत्न जन्माला आलं आणि या महाराष्ट्रातल्या रणरांगड्या मराठ्यांच्या आता बाजूमध्ये असलेलं बळ वावरायला लागलेलं आहे बांधवांनो। अरे आमच्याकडे आत्मविश्वास, आमच्याकडे ताकद, शक्ती या गोष्टीची कधीच कमी नव्हती। आमच्या ग्रामीण भागात आजही म्हणतात की माऊली शेण जरी खाली पडलं तर माती घेऊन उडते। या महाराष्ट्राच्या उरावर एवढ्या सुलतानी सत्ता आपली सत्ता गाजवत असताना त्यांच्या सैन्यामध्ये जे काही सरदार होते ते सर्व काही आपलेच माणसं होते, सर्व काही आपलेच माणसं होते आणि आपल्याच माणसाच्या ताकदीच्या जोरावर या लोकांनी महाराष्ट्रात आजपर्यंत सत्ता गाजवली होती। जिजाऊ आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जवळ घ्यावं आणि म्हणावं, शिवबा अरे ही माती आपली आहे, हे राज्य आपलं आहे, हे माणसं आपले आहेत आणि आता आपल्याच भूमीवर आपल्या माणसावर अन्याय होता कामा नये, आपल्याच भूमीवर आपल्या माणसावर अत्याचार होता कामा नये। तर मातोश्री आम्ही काय करावं? बाल शिवबाने राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊंना विचारावं, मातोश्री आम्ही काय करावं? तेव्हा राजमाता जिजाऊंनी म्हणावं, शिवबा अहो तुम्हाला राजा बनायचंय, शिवबा तुम्हाला राजा बनायचंय, पण तुम्हाला या पद्धतीचा राजा बनायचा आहे। तुम्हाला बाया नाचवणारा राजा बनायचं नसून तर बाया वाचवणारा राजा तुम्हाला बनायचा आहे। बांधवांनो, भारतीय संस्कृती जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून ओळखली जाते। का ओळखली जात असेल जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून? कारण या भारतीय संस्कृतीने स्त्रीला हे देवीची उपमा दिलेली आहे। कारण की आपल्याकडे नवरात्रामध्ये आपण बघतोय अनेक देवी देवता आपल्या या देशामध्ये होऊन गेलेल्या आहेत आणि त्या राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊंनी, दादा थोडा ट्रबल आणि बास मला दे, त्या जिजाऊ आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालवयात धडे द्यायला सुरुवात केले, प्रभू रामचंद्राच्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या, महाभारताच्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या आणि सुरुवात झाली तिथनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागीरदारीची। पुण्याची जागीरदारी छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली। वय वर्ष राजाचं फक्त 14व्या वर्षाच्या वयामध्ये पुण्याचा जागीरदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराज थाटाने पुणे परिसराची जागीरदारी त्या ठिकाणी राबवत होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि अशा वेळी अशा प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये पुणे परिसरामध्ये महाराजांच्या जागीरदारीमध्ये एक प्रसंग घडला, एक अन्याय घडला, एक अत्याचार घडला। तो अत्याचार घडला आणि त्यावेळेस एक आपला शेतकरी रडत रडत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात आला, आमदार साहेब अहो शिवचरित्रांकडनं तुम्ही या पुढारी मंडळीनं काय घ्यायला पाहिजे म्हणून हा प्रसंग मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय। कारण देशामध्ये आज घडणारे जे अनेक प्रकरणं आहेत, तुमच्याच नांदेड जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीचं एक प्रकरण घडलं होतं। म्हणून मी शिकलेला वक्ता आहे, MSc BEd झालेला कीर्तनकार असलेला महाराज आहे। वेळ पाहून, प्रसंग पाहून, माणसं पाहून त्या पद्धतीचं बोललं पाहिजे। मला जाण आणि भान आहे म्हणून हा प्रसंग तुमच्या समोर ठेवतोय। कारण व्यासपीठावर बसलेली माणसं ही छोटी माणसं नाही, या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार साहेब आहेत, त्यांच्या धर्मपत्नी आहेत आणि माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे आमचे शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर देखील या ठिकाणी आहेत। बांधवांनो, एक शेतकरी रडत रडत छत्रपती शिवाजी महाराजांकडे आलं आणि आरोळी दिली, राजा। दरबार शांत झालेला होता, दरबार शांत झालेला होता।
वय वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं 14 आहे मर्द मावळ्यांनो, लक्षात ठेवा. वय वर्ष आहे 14. त्या शेतकऱ्याने आरोळी ठोकली, राजा मी बर्बाद झालोय, राजा मी बर्बाद झालोय, मी लुटलोय, राजा मी बर्बाद झालोय. आज जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा आहे ज्या राजाला त्याच्या प्रजेच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून ज्या राजाच्या डोळ्यात पाणी यायचं ना, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि बांधवांनो, तो शेतकरी दरबारात आला आणि आऊसाहेबांनी शिवबाकडे बघावं आणि त्या शेतकऱ्यांनी सांगावं, राजा मी बर्बाद झालोय, राजा मी बर्बाद झालोय. मी तुमच्या रयतेतला, मी तुमच्या जागिरीतला एक सर्वसामान्य शेतकरी आहे राजा. शेतीचं काम करतो, स्वराज्यासाठी ज्या पद्धतीनं मदत करता येईल ती मदत करतो. राजा मी बर्बाद झालोय. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, अहो नेमकं झालं तरी काय हे तरी आम्हाला सांगा, झालं काय हे तरी आम्हाला सांगा. त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडलं, राजा माझी एकुलती एक मुलगी शेतात कामाला गेली असताना, राजा माझी एकुलती एक मुलगी शेतात कामाला गेली असताना, राजा त्या रांझ्याच्या पाटलानं माझ्या पोरीला उचलून नेलं राजा. आणि त्या नराधमानं माझ्या मुलीवर अन्याय अत्याचार केला, माझ्या मुलीवर बलात्कार केला राजा, माझ्या मुलीवर बलात्कार केलं. राजानं छातीला हात लावावं, जगदंब जगदंब 3 वेळेस म्हणावं, आऊसाहेबाकडे बघावं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं, अरे मी हा दख्खनचा राजा बनण्याचं स्वप्न पाहत आहे. आऊसाहेबांची शिकवण आहे आम्हावरती की राजा शिवबा तुम्हाला राजा बनायचं आहे, पण तुम्हाला राजा हा बाया नाचवणारा बनायचा नसून बाया वाचवणारा राजा बनायचा. हे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर होते. आणि महाराजांनी निश्चितच त्या ठिकाणी दरबार बरखास्त केला, मावळ्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, जा रांझ्याच्या पाटलाला उचलून घेऊन या, जा रांझ्याच्या पाटलाला उचलून घेऊन या. बघा वय वर्ष आहे 14 मावळ्यांनो, वय वर्ष आहे 14. आणि या 14व्या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर जे संस्कार आमच्या जिजामातेने केले होते, जे संस्कार आमच्या आऊसाहेबांनी केले होते, आमचे मावळे रांझ्याच्या पाटल्याकडे गेल्याच्या नंतर त्या पाटलानं म्हणावं, अरे कौन शिवाजी, कौन सा शिवाजी है, मैं उसको नहीं पहचानता, मैं उसको नहीं जानता, मैं उसको राजा नहीं मानता. अरे मैं यहाँ का पाटिल हूँ, मुझे आदिल शाह ने यहाँ की पाटिल की दी है, यहाँ का राजा तो मैं हूँ, मैं शिवाजी बिवाजी को नहीं जानता, चले जाओ इधर से. मावळे ज्या पद्धतीने गेले त्या पद्धतीनं पाठीमागं आले. रिकाम्या हातानं मावळे दरबारात आलेले राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी बघितले. आऊसाहेबांनी बघितल्याच्या नंतर मावळ्यांना आऊसाहेब जिजाऊने म्हणावं, रांझ्याच्या पाटलाला घेऊन नाही आलात तुम्ही. मावळ्यांनी खाली माना घातलेल्या होत्या. मासाहेब गेलो होतो आम्ही रांझ्याच्या पाटलाला आणायला, पण तो मुगरूर पाटील ऐकायला तयार नाही. तो म्हणतो, कौन शिवाजी, कौन सा शिवाजी, मैं उसको जानता नहीं, मैं उसको पहचानता नहीं, मी त्याला राजा मानत नाही, या ठिकाणचा राजा मी आहे आणि ही पाटील की पदवी मला आदिलशाहने दिलेली आहे. मातोश्रीनं म्हणावं, अरे मावळ्यांनो, तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचं आहे, हा तर एक रांझ्याचा पाटील आहे, तुम्हाला आदिलशाही सोबत लढायचं, तुम्हाला निजामशाही सोबत लढायचं, तुम्हाला मुघलशाह सोबत लढायचं, तुम्हाला पोर्तुगाल सोबत लढायचं, तुम्हाला डचा सोबत लढायचं. आणि सरते शेवटी शिवचरित्राच्या शेवटी जे भारतात आलेत त्या इंग्रजांसोबत देखील तुम्हाला लढायचं आहे. आणि तुम्ही एक अशा पद्धतीच्या माणसाला घेऊन येऊ शकला नाहीत. आम्ही जातो, आम्ही घेऊन येतो रांझ्याच्या पाटलाला. मावळे पुन्हा सरदेशी स्वाभिमान जागा झाला आणि मावळे रांझ्याच्या पाटलाकडे गेले. पाटील वाड्यामध्ये नशेत दुस्त होता. पुन्हा मावळे गेले. तिथल्या दरबाराने सांगितलं, पाटील छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आलेत, राजांचे मावळे आले. अरे
आत्ताच तर सांगितलं होतं ना मी, कोणता राजा आहे, मी मानत नाही त्याला राजा, मैं पहचानता नहीं उसको, फिर से उनके आदमी को कैसे आने दिया। ही जी भाषा होती ना, भाषा मंडळी त्या पाटलाच्या तोंडात आलेली का आली होती? कारण त्याला मृगृरी चढली होती का? कारण की त्यांनी स्वतःचा स्वाभिमान विकून टाकलेला होता आणि त्यांनी लाचारी पत्करली होती ती त्या आदिलशहाची। त्या बळावर तो पाटील बोलत होता। जिजाऊ आऊसाहेबांचा आदेश होता, मावळ्यांनी रांजाचा पाटील उचलला, थेट पुण्याच्या जागीरदारमध्ये लाल महालात घेऊन आलेले आहेत आणि महाराजांच्या समोर उभा केला। वय वर्ष 14 आहे मराठ्यांनो, वय वर्ष 14 आहे। या 14व्या वर्षातला राजा, एक तरुण तडफदार असा छत्रपती शिवाजी महाराज शिक्षा सुनावतोय। प्रसंग घडलेला होता, एका अबला स्त्रीवर अन्याय आणि अत्याचार झाला होता, एका स्त्रीवर बलात्कार झाला होता आणि आता संपूर्ण पुणे जहागीरदारीतील संपूर्ण लोकांना माहित होतं की छत्रपती शिवाजी महाराज नेमकी कशा पद्धतीची शिक्षा या ठिकाणी त्याला देतात, कशा पद्धतीची शिक्षा देतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी डायरेक्ट त्याला फासाच्या वर लटकून मारून टाकला असतं किंवा हत्तीच्या पायाखाली दिला असतं, पण ते राजा होते, ते छत्रपती शिवाजी महाराज होते। हेच तर वेगळे पण छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आणि बाकीच्या इतरत्र राज्यामध्ये होतं। छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं की माझ्या जहागीरदारीमध्ये हा पहिला आणि शेवटचा स्त्रीवर अन्याय अत्याचार असला पाहिजे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा सुनावली रांजाच्या पाटलाला। रांजाच्या पाटलाला शिक्षा सुनावलेली आहे। ती शिक्षा या पद्धतीची होती बांधवांनो। राजा म्हटलं, आपण पाटील ना? होय। तुम्ही दीन दुबळ्या एका नारीवरती बलात्कार केलाय? मृगृर पाटील म्हटला, होय केलाय। काय करताय तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आऊसाहेबाकडे बघावं आणि शिक्षा सुनवावी। ती शिक्षा या पद्धतीची होती, अरे या नराधमाला इथनं उचला, वेशेवरती न्या आणि त्या वेशेवर याचे दोन्ही हात कलम करून टाका, याला चौरंग बनवा, याचा चौरंग बनवा। रांजाच्या पाटलाला त्या ठिकाणी मारला असतं छत्रपती शिवाजी महाराजांनी, पण शिक्षा कशा पद्धतीची करायला पाहिजे? त्याला जीव नाही मारलं, पण त्याचे दोन्ही हात तोडून टाकले। ही शिक्षा का दिली असेल? सूत्रसंचालक दादा, चांगल्या पद्धतीने तुम्ही सूत्रसंचालन करत होते, मला तुमचं बोलणं आवडलं। का ही शिक्षा दिली होती? कारण छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं आता नेमकीच आपल्या स्वराज्याची सुरुवात झालेली आहे आणि आता यानंतर माझ्या राज्यामध्ये कुठल्या स्त्रीवर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे, म्हणून त्याला या पद्धतीची शिक्षा दिली। पुन्हा जर एखादा माझ्या राज्यामध्ये, माझ्या जहागीरदारीमध्ये एखाद्या आपल्या नारीवरती जर डोळे वटारून पाहण्याची जर कोणी हिम्मत केली तर त्याला हा रांजाचा पाटील दिसावा, त्याला हा रांजाचा पाटील दिसावा आणि कुणाचीच हिम्मत होऊ नये पुन्हा आपल्या नारीवरती बलात्कार करण्याचा, म्हणून या पद्धतीची शिक्षा दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी। पण आमच्या देशामध्ये आजही आम्ही वर्तमानपत्रामध्ये पाहतो, या ठिकाणी मुलीवर बलात्कार झाला, त्या ठिकाणी मुलीवर बलात्कार झाला। असं का? कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची फक्त 19 फेब्रुवारी जयंती आली कीच म्हणायचं, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या। मी महाराष्ट्राच्या पाठीवरती वय वर्ष 25 असलेला पोरगा आहे। माझ्या शरीराकडे पाहून कोणालाही वाटत नसेल की या पोराचं वय 25 वर्ष असेल म्हणून। आमदार साहेब, जेव्हा मी महाराष्ट्राच्या पाठीवर कीर्तन करत भागवत धर्माचा प्रसार करतो आणि लोकांना जेव्हा मी माझं वय सांगतो तेव्हा लोक म्हणतात की दादा महाराज तुम्ही खूप छान पद्धतीने बोलले, खूप छान पद्धतीने कीर्तन केलं, पण महाराज लोकांनी काय खोटं बोलायचं असते का? तुमच्या शरीराकडे पाहून तुम्ही 25 वर्षाचे वाटता का? बरोबर आहे ना? ही 36 एकर 35 गुंठ्याची पट्टी पाहून कोणालाच माझ्या वयावर विश्वास बसत नाही शिरीष भाऊ, पण लोकांना विश्वास बसणं म्हणून पूनमताई मी माझा एक आधार कार्ड आणि टीसीचा झेरॉक्स सोबतच घेऊन फिरायलो। कोणी डाऊट घेतला की बघा, आणि आज तर सरता असा मोठा पुरावा मी सोबत घेऊन आलो। माझे मोठे बंधू, माझे
जे पाठीराखे आहेत ते आमचे नागोराव माखणे उर्फ ज्ञानबा माखणे, माझे मोठे दादा या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडे बघा, तुमच्या शेजारी बसलेला आहेत. साहेब, हे संस्कार आमच्यावर आमच्या आईवडिलांनी केले. आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले पोर आहोत, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, जगद्गुरु तुकोबारायचा विचार घेऊन महाराष्ट्रभर फिरतोय. आज वयाच्या 25व्या वर्षामध्ये या सर्व महाराष्ट्र आम्हाला डोक्यावर घेऊन नाचत आहे. साहेब, डोक्यावर घेऊन नाचत आहे. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये आहे. ही ताकद जगद्गुरु तुकोबारायच्या विचारामध्ये आहे. मी तुम्हाला सांगत होतो की आम्ही फक्त 19 फेब्रुवारी आल्याच्या नंतरच म्हणायचं, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. कशासाठी पुन्हा जन्माला यायचं? का छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्यासाठी पुन्हा या महाराष्ट्रात जन्म घ्यायचा का? तुमच्याच नांदेड जिल्ह्यामध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. तो बलात्कार पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यायचा आहे का? तो बलात्कार पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यायचा? अरे, परवाची बातमी आहे, वर्तमानपत्र उघडलं आणि त्या पेपरवर बातमी वाचली, एका शाळेच्या मुख्याध्यापकानेच एका मुलीवर, विद्यार्थिनीवर बलात्कार केला. हे पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यायचा आहे का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जर चरित्राचा आपण बारकाईने अभ्यास केला असता आणि प्रशासनाने जर छत्रपती शिवाजी महाराजांची जे न्याय आणि नीती या देशामध्ये जर लागू केली असती आणि आजही वेळ गेलेली नाही आमदार साहेब, त्या पद्धतीचं जर प्रशासन वागलं ना छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे, या देशामध्ये एकही बलात्कार घडणार नाही. या देशामध्ये एकही बलात्कार घडणार नाही. मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो, बांधवान. मी तुम्हाला बोलता बोलता म्हणून गेलो की आम्ही म्हणतो की राज पुन्हा जन्माला या. कशाला? या उमरीवासियांचं, चव्हाण साहेबाचं आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या सदस्याचं, शिरीष भाऊ, तुम्हा सर्व उमरीवासियांचं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर करणारा एक पाईक म्हणून तुमचं अभिनंदन यासाठी करतोय. कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाचून नाचून साजरी नाही करत, तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर करून ही जयंती साजरी करताय. हे महापुरुष वाचून वाचून मोठे झालेले असतात, पण आता जयंतीचं फॅड खूप मोठं वेगळं निघालेलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी शिवजयंतीच्या कीर्तनानिमित्त गेलो आणि बाजूलाच निफाडवरनं येत असताना एका ठिकाणी आम्ही थांबलो. थांबल्याच्या नंतर 2-3 पोरं असे बसलेले होते. बसलेले पोरं म्हटले, अरे काय आमची शिवजयंती झाली? तो म्हटला, अरे तुमची शिवजयंती काही चांगली झाली नाही, तुमच्या शिवजयंतीपेक्षा आमची शिवजयंती खूप चांगली झालेली आहे का? मला वाटलं नेमकं यांनी कशा पद्धतीची शिवजयंती साजरी केली. यांनी काय ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतला होता का? हो पत्रकार साहेब, यांनी ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतला होता असेल, किंवा मला वाटलं यांनी छोट्या छोट्या मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा घेतल्या असतील. मला वाटलं बाजूचा अजून छाती ठोकून सांगतोय की अरे तुमची जयंती काहीच चांगली झाली नाही, तुमच्या जयंतीपेक्षा आम्ही साजरी केलेली जयंती खूप साजरी झाली. मला रावल नाही आमदार साहेब. मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हटलो, दादा हो, मला खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या पाठीवर फिरत असताना तुम्हीच हे 3-4 लोक ओरिजिनल छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे दिसायलेत. तुम्ही कशा पद्धतीची नेमकी जयंती साजरी केली ती मला सांगा. मी आता परवा 19 तारखेला उमरीला जाणार आहे आणि तिथल्या कमिटीला सांगेल की त्या पद्धतीची तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा. तो म्हटला, माझ्याकडे बघितलं अगोदर, पाहिल्याच्या नंतर त्याला वाटलं कुणीतरी आहे, कोट मीठ घातलेला, ड्रेस वगैरे अंगावर चांगला दिसलेला. बघितल्याच्या नंतर तो म्हणे, सर आम्ही शिवजयंती साजरी केली. कशा पद्धतीची साजरी केली? काहीच नाही म्हणे सर, आम्ही आमच्या गावामध्ये 91,000चा बँड लावला होता म्हणले, 91,000चा. दुसरा म्हटला, महाराज यांची जयंती काहीच साजरी झालेली नाही चांगली, त्यापेक्षा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. मी म्हटलो, सांगा तुम्ही नेमका कोणता पराक्रम केलाय? तुम्ही नेमका कोणता पराक्रम केलाय? तो म्हटला, अहो यांनी फक्त 91,000चा बँड लावला, अहो आम्ही 2 लाखाचा डीजे आणला. दुसरा म्हटला, आम्ही 2 लाखाचा डीजे आणला. आणि तिसरा म्हटला, महाराज यांची जयंती आमच्या जयंती समोर फेल आहे. मी म्हटलो, कशा पद्धतीची फेल आहे? तो म्हटला, आम्ही 91,000चा बँडही आणला, 2 लाखाचा डीजेही लावला, आणि दुसरं सांगू का म्हटले, आम्ही 50,000चे बॉक्सही आणले होते.
सोबत नाही दादा माझ्यासारख्या माणसाला ते शब्द तोंडातून उच्चारणं. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून घ्यावं. अरे नुसती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली आणि कपाळी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा गंध लावला म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होत नसते, अजिबात होत नसते. आजच्या तरुणांची व्याख्या मी माझ्या प्रत्येक कीर्तनाच्या कार्यक्रमातून, व्याख्यानाच्या कार्यक्रमातून सांगत असतो. दादा तरुण कोणाला म्हणायचं? तरुण ही माझी व्याख्या आहे. मी म्हणत असतो दादा तरुण कोणाला म्हणावं? जो सकाळी निघतो घरून आणि संध्याकाळी आणावा लागतो 4 चौघाला धरून, त्याला म्हणावं भारतीय तरुण. ही तरुणांची व्याख्या आहे. अरे कधीतरी आपला इतिहास पहा, कधीतरी आपला इतिहास जाणून घ्या. आमच्या या देशावरती संत कबीर नावाचा एक संत होऊन गेला आणि तो संत म्हणतोय की दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पन्नों का पैसा खर्च कर मुंह में मिट्टी पड़ जाती है. त्या कबीराचा वारसा कुठेतरी आम्ही विसरलेला आहोत बांधवांनो. आता इथं बसल्या ठिकाणी आमचे यूट्यूब चॅनलवाले दादा म्हटले की महाराज छावा पिक्चर आम्ही पाहून आलो आणि हा छावा पिक्चर पाहून आल्याच्या नंतर जो इतिहास आम्हाला कधी माहीत नव्हता तो इतिहास आम्हाला माहीत झालेला आहे. बरोबर आहे दादा. आमदार साहेब, शिरीष भाऊ, या विश्वाच्या पाठीवरती इतिहास घडवणारे तुम्ही आम्ही मराठे होतो, पण इतिहास निर्माण करणारा ओके नो प्रॉब्लेम. काय बोलत होतो मी? छावा का? ते कसं झालं सांगा ना. हो, आमदार साहेबाला असं काही समजू नका बरं, नाही तर लोक म्हणतील की महाराजाचं व्याख्यान थांबवलं की काय. याला माणूस मनाचा मोठा कशा पद्धतीने म्हणतात बघा. आता आमदार साहेबाला धर्मबदला शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जायचं आहे. आमदार साहेब डायरेक्ट उठून जाऊ शकले असते, पण त्यांना असं वाटलं असतं, वक्त्याचा अवमान केल्यासारखं वाटलं असतं, म्हणून त्यांनी अगोदरच पूर्वसूचना दिली. आणि त्यांनी भाषण करतानाही म्हटले तुम्ही मला पहिले लोकप्रतिनिधी असे दिसायलेत की बा तुम्ही जे लोकांची परमिशन घ्यायले. काय हरकत नाही आमदार साहेब, तुमचा वेळ बहुमूल्य आहे, तुम्हाला जावं लागतंय. मी तुमची अडचण समजून घेऊ शकतो. शिरीष भाऊ तुम्ही बसा बरं का. आणि आता आमदार साहेबाच्या पाठीमागं बाकीचे तुम्ही उठून जाऊ नका, एवढी